सर्वांना नमस्कार. आपल्या सक्सेस दिशा या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपल्यासाठी अत्यावश्यक असा विषय घेऊन येत आहे, तो म्हणजे गुंतवणूक. एक श्रीमंतीकडे जाणारा शहाणपणाचा मार्ग. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित आहे, पण तरीही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. तो विषय म्हणजे गुंतवणूक. आपण सर्वजण पैसा कमावण्यासाठी मेहनत करतो. काही जण नोकरी करतात, काही व्यवसाय करतात, तर काही शेती किंवा इतर क्षेत्रात कार्यरत असतात. पण एक प्रश्न स्वतःला विचारणे गरजेचे ठरते, तो म्हणजे मी पैशासाठी काम करतोय की पैसा माझ्यासाठी काम करतोय. याचे प्रश्नाचे उत्तर म्हणजे गुंतवणूक. अनेक लोक संपूर्ण आयुष्यभर पैसे कमावतात, पण त्यांचा पैसा वाढत नाही, कारण तो फक्त खर्च होतो किंवा बचत खात्यात पडून राहतो. दुसरीकडे काही लोक आपला पैसा योग्य ठिकाणी गुंतवतात आणि त्याच पैशातून अधिक पैसा निर्माण करतात. जगातील प्रत्येक श्रीमंत व्यक्तीची एक समान सवय आहे, ती म्हणजे पैशाचे व्यवस्थापन आणि गुंतवणूक करणे. गुंतवणूक म्हणजे जुगार नाही. गुंतवणूक म्हणजे रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न नाही. गुंतवणूक म्हणजे शिस्त, संयम आणि दीर्घकालीन विचारसरणी आहे. आज आपण एखादा मोबाईल विकत घेण्यासाठी हजारो रुपये खर्च करतो. कपडे, हॉटेलिंग, मनोरंजन यासाठी पैसे खर्च करतो. पण स्वतःच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची वेळ आली की अनेक जण मागे हटतात. खरे पाहता खर्च करण्यापूर्वी गुंतवणूक करणे हेच आर्थिक शहाणपण आहे. गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चक्रवाढ. चक्रवाढ म्हणजे तुमच्या पैशावर मिळालेला नफा पुन्हा गुंतवला जातो आणि त्या नफ्यावरही पुढे नफा मिळतो. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी चक्रवाढीला जगातील 8वे आश्चर्य म्हटले होते, असे अनेकदा सांगितले जाते. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरुवात कराल, तितका फायदा अधिक मिळू शकतो. गुंतवणुकीत अधिक वेळ महत्त्वाचा असतो. अनेक लोक म्हणतात की आमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसे नाहीत. पण प्रश्न पैशांचा नसून सवयीचा असतो. दररोज चहा, फास्ट फूड किंवा इतर छोट्या खर्चांवर आपण सहज पैसे खर्च करतो. त्यातील थोडी रक्कम जरी बाजूला काढून गुंतवली तरी भविष्यात मोठा फरक पडू शकतो. यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी काही गोष्टींचे पालन आवश्यक असते. पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक शिक्षण. दुसरी गोष्ट संयम ठेवणे. तिसरी गोष्ट भावनांवर नियंत्रण ठेवणे. चौथी गोष्ट नियमित गुंतवणूक करणे. आणि पाचवी गोष्ट दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे. उदाहरणार्थ, झाड लावल्यानंतर दररोज मुळे उकरून पाहिली तर झाड वाढत नाही. तसेच गुंतवणूक दररोज तपासून पाहिल्यास आणि घाबरल्याने फायदा होत नाही. त्यासाठी वेळ, विश्वास आणि सातत्य ठेवणे गरजेचे असते. आजचा काळ बदलत आहे. स्वतःच्या उत्पन्नातील आपल्याला कमीत कमी शक्य होईल तितका भाग नियमितपणे गुंतवणे हे भविष्यातील आर्थिक विकासाचे मूळ असते. यश एका दिवसात मिळत नाही. संपत्ती एका रात्रीत निर्माण होत नाही. पण योग्य दिशेने टाकलेले छोटे छोटे पाऊल एक दिवस मोठे यश घडवते. गुंतवणूक ही श्रीमंतांची सवय नाही, तर श्रीमंत बनण्याची सवय आहे. हे सर्व केवळ आर्थिक साक्षरतेच्या दृष्टिकोनातून आणि शैक्षणिक हेतूने माहितीसाठी सांगत आहे. कारण गुंतवणूक करताना स्वतः अभ्यास, सल्लागारांचा सल्ला आणि माहिती घेऊनच गुंतवणूक करावी. धन्यवाद.